संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान. छत्रपती संभाजीनगर. संत निरंकारी मिशनद्वारे दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस तसेच मुक्तीपर्व दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रद्धा आणि भक्तिभावनेने परिपूर्ण वातावरणात छत्रपती संभाजीनगरमधील शाखा सिडकोच्या वतीने निरंकारी सत्संग भवन सिडको येथे झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 716 दात्यांनी उत्साह आणि समर्पण भावनेने स्वेच्छा रक्तदान करून मानव कल्याणामध्ये आपला सहयोग दिला. या शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता श्री शिवाजी सुकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल, कर्करोग विभागाचे अधिकारी अरविंद गायकवाड, पूर्व क्षेत्रीय संचालक हरिलाल नाथानी, जिल्हा संयोजक डी.जी. दळवी यांची उपस्थिती होती. संपूर्ण रक्त संकलन हे शासकीय रक्तपेढीतर्फे करण्यात आले. निरंकारी बाबा हरदेव सिंहजी यांनी रक्त नाड्यांमध्ये व्हावे, नाल्यांमध्ये नको हा अमर संदेश देऊन रक्तदानाला मिशनचे आध्यात्मिक सेवेचे अभिन्न अंग बनवले. हा संदेश आज देखील प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयामध्ये सेवा आणि समर्पणाची प्रेरक ज्योत बनून तेवत आहे. आणि याच भावनेने निरंकारी स्वयंसेवकांनी सुमारे 2 महिन्यापासून विविध कोचिंग क्लासेस, अभ्यासिका व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये रक्तदान करण्याची प्रेरणा दिली. सुजाण नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने अक्षरशः रांगा लावून इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान केले. हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या करुणा, सेवा आणि एकात्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे, जे आम्हाला शिकवते की मानवता हा सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे. आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धीसाठी अमोल पाटील, मीडिया सहाय्यक, संत निरंकारी मिशन, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 98 81 37 47 04. आज तुम्ही रक्तदान शिबिर ठेवलं, त्यामागचा हेतू काय? आजच्या या महारक्तदान शिबिराचं आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आमच्या तत्कालीन आमचे सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांचे पिताश्री शहनशाह बाबा गुरुबचन सिंगजी यांची हत्या झाली 24 एप्रिल 1986. त्या दिवशी पासून हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं. याचा मुख्य उद्देश हा आहे कि रक्त नालियों में नहीं, रक्त नाडियों में बहना चाहिए. बाबा हरदेव सिंग महाराजांच्या म्हणण्यानुसार खून का बदला हम खून से जरूर लेंगे, लेकिन खून लेकर नहीं, खून देकर केले. तेव्हापासून 1986 पासून या निरंकारी मिशनच्या जगतामध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले जातात. बाबाजींचं म्हणणं होतं की जिथे जी रक्तदान, मृत्यू बाद, नेत्रदान, देहदान, त्या अनुषंगाने सर्व गुरुभक्त मोठ्या उत्साहाने विविध ठिकाणी रक्तदान करतात. आज सिडको ब्रँचच्या वतीनं संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी 15 ऑगस्टला महारक्तदान शिबिर होतं. या रक्तदान शिबिरमध्ये अंदाजे 850, 900, 1000 पर्यंत रक्तदान दिलं जातं. अशाच प्रकारचे कॅम्प सिंधी कॉलनी सत्संग भवन इथे 24 एप्रिलला होतं आणि बजाजनगर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण ब्रँच, गोळेगाव ब्रँच, सिल्लोड ब्रँच या ठिकाणी सुद्धा रक्तदान होतं. कारण जसं म्हटलं की मानव को मानव हो पारा, अगर एक दूसरे का बने सहारा. माणसाचं परम कर्तव्य धर्म हा आहे की एक दुसऱ्याला मदत करायची. संत निरंकारी मिशन मध्ये सद्गुरूचं हे मानणं आहे की एकाला दाना एकाला माना एक व्हा. जोपर्यंत एका परमात्म्याची ओळख तुम्ही आम्ही करून घेऊ शकत नाही, त्यावेळेस ही मानवी भावना जागृत होत. आज आपण इथं बघता सकाळी 7:30 वाजेपासून उत्साहानं लोक येतात, रक्तदान करतात. ज्याचं रक्तदान झालं तो आनंदाने नाचू लागतो. ज्यांचं काही कारण घेतलं नाही डॉक्टरने, तो अतिशय नाराज होतो. कारण गुरुचा माझा आदेश आहे, मला रक्तदान करायचं आहे, दुसऱ्याला जीवनदान द्यायचं आहे. आणि जर रक्तदान नाही झालं तर मायूस होतात, पुढच्या वर्षी उत्साहाने येऊन रक्तदान करतात. म्हणून मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो. हा सत्याचा आवाज आपण देऊ लागलेले न्यूजच्या माध्यमातून. असाच रक्तदानाचा ज्या ज्या वेळेस रक्तदान शिबिर आयोजित केले जातात, आपण सुद्धा येऊन या महान कार्यात आपलं योगदान द्यावं ही आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. छत्रपती ब्रँच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 110 ब्रँच, रजिस्टर ब्रँच 10 आहेत. त्याच्या अंतर्गत 110 ब्रँच आहे, परंतु या 10 ब्रँच पैकी 6 ठिकाणी रक्तदान शिबिर होतात. आज सकाळी किती वाजेपासून रक्तदान शिबिर चालू आहे? किती वाजेपर्यंत चालणार आहे? हे 8 वाजेपासून रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे. आतापर्यंत 350 युनिट केलंय
आणि ते केवळ आपण घाटीलाच देतो, कारण घाटीमध्ये रक्ताचा अतिशय तुटवडा आहे. तिथं गोरगरीब जनता आपला इलाज करतात, त्यांच्या कामी हे रक्त येणार आहे. सर तुम्ही किती वर्षापासून करताय? मी 1980 पासून या मिशन मध्ये जोडलेलो आहे आणि 2008 पासून मला सत्तावीस एकोणपन्नास इथं मुखीमधून सेवा मिळाली आहे. परंतु इथं मुखी जे पद आहे ते नावापुरतं असतं. आम्ही गुरुशिष्य आहोत, गुरुभक्त आहोत आणि गुरुभक्त म्हणून सेवा करत राहतो. याचा कितपत फायदा झाला तुम्हाला? जीवनामध्ये काय नाही फायदा झाला याचं आम्ही वर्णन करू शकत नाही. कारण ज्यावेळेस सद्गुरू जीवनात आला, आमचं जीवनच बदलून गेलं. जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. ती दृष्टी मिळाली की हा प्रभू परमात्मा ज्यांनी हे ब्रह्मांड बनवलं, सृष्टी बनवली, तो आमच्या जवळ आहे. तो सारा जगाचा पालन पोषण करणार आहे, आमचंही पालन पोषण करणार आहे. असं निर्भीड जीवन आमचं बनलेलं आहे. आता आता काय सांगणार आपल्या आपले जे हे रक्तदान करायला जे पूर्ण आलेले त्यांना? सर्वप्रथम मी सर्व रक्तदात्याचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सद्गुरूच्या कृपेने त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला माहीत नसेल की जो जो रक्तदान या ठिकाणी करतो त्याला आयुष्यात कधी रक्ताची गरज पडली नाही. तर त्याच्या परिवारामध्ये काही अशी दुर्घटना घडली तर निरंकारी मिशन सदैव आमचं या शिबिराच्या माध्यमातून तर रक्तदान करतं. परंतु असं मधी ज्या ज्या वेळेस शासनाचा आवाज येईल त्यावेळेला रक्तपेढीमध्ये जाऊन स्वइच्छेनं